नमस्कार मित्रांनो, आजची भरती म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिकेअंतर्गत आता वेकेन्सीज निघालेल्या आहेत। तुम्हाला स्क्रीनवरती मी मीरा भाईंदर महानगरपालिकेअंतर्गत जी जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्याचा फोटो सुद्धा दाखवत आहे। बघा, इथे प्रसिद्ध करण्याची तारीख ही 21/8/2025 आहे। तर यामध्ये तुम्हाला पगार किती भेटणार आहे, वय मर्यादा काय असणार आहे, कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत, अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट व शेवटची तारीख काय असणार आहे, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काय लागणार आहे, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास थोडं लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जर तुम्ही स्वच्छता निरीक्षक किंवा MPW म्हणजे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभ्यास करत असाल तर मी त्याची ई-बुक तयार केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला तांत्रिक प्रश्न, त्यानंतर मराठी व्याकरण आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न भेटणार आहेत। ही ई-बुक तुम्हाला फक्त 99 रुपयामध्ये भेटणार आहे। जर तुम्ही अजूनपर्यंत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये ज्या वेकेन्सीज निघालेल्या आहेत ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक सुद्धा देणार आहे, तुम्ही ती व्हिडिओ पण नक्की बघू शकता। तर चला आजच्या भरतीकडे वळूया। तर पहिल्यांदा वय मर्यादा काय असणार आहे तुम्हाला, तर बघा, वय मर्यादा ही तुमची 18 ते 45 वर्ष असणार आहे। SC, ST, OBC, PWD आणि माझे सैनिक महिला यांना वयामध्ये सूट भेटणार आहे। त्यानंतर तुम्हाला अर्ज करताना फी किती द्यायची, मागासवर्गीय प्रवर्गासाठी 1000 रुपये फी असणार आहे, जे कास्टमध्ये येतात त्यांना 900 रुपये असणारा फी आहे। माझे सैनिक आणि दिव्यांगासाठी येथे कोणतीही फी नसणार आहे। आता बघूयात की तुम्हाला अर्ज कोणत्या प्रकारे करायचा। अर्ज तुम्हाला हा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। यामध्ये मेल फिमेल दोन्हीही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्लिकेशन लिंक आणि या जाहिरातीची ऑफिशियल PDF लिंक सुद्धा मी तुम्हाला इथे देणार आहे। तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, तर बघा, तुमचं 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, त्यानंतर पदवीचं सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे। ज्यांनी कोणी डिप्लोमा केला आहे त्यांचा पण इथे डिप्लोमाचा सर्टिफिकेट लागणार आहे। त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये येत असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, तुम्ही जर दिव्यांग असाल तर दिव्यांगाचं फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटोज आणि सिग्नेचर हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असणार आहेत। तर बघा, आता कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत, कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी 27 जागा रिक्त आहेत। तुम्हाला पेमेंट ही 35,400 ते 1,12,400 पर्यंत ते भेटणार आहे। कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल यामध्ये 2 जागा रिक्त आहेत, 35,400 ते 1,12,400 पर्यंत तुम्हाला पेमेंट भेटणार आहे। कनिष्ठ अभियंता विद्युत यामध्ये 1 जागा रिक्त आहे, 35,400 ते 1,12,400 पर्यंत पेमेंट भेटणार आहे। लिपिक टंकलेखक यासाठी एकूण 3 जागा रिक्त आहेत, 19,900 ते 63,200 पर्यंत पेमेंट भेटणार आहे तुम्हाला सॅलरी। सर्वेक्षक यासाठी एकूण 2 जागा रिक्त आहेत, 25,500 ते 81,100 पर्यंत तुम्हाला प्रति महिना भेटणार आहे। त्यानंतर प्लंबर याकरिता येथे 2 जागा रिक्त आहेत, यामध्ये 19,900 ते 63,200 पर्यंत तुम्हाला पेमेंट भेटणार आहे। फिल्टर याकरिता 1 जागा रिक्त आहे, 19,900 ते 63,200 पर्यंत पेमेंट भेटणार आहे। मिस्त्री याकरिता 1 जागा रिक्त आहेत, 19,900 ते 63,200 पर्यंत पेमेंट भेटणार आहे। पंपचालक यासाठी 7 जागा रिक्त आहेत, 19,900 ते 63,200 पर्यंत प्रति महिना भेटणार आहे। अनुरेखा याकरिता 1 जागा रिक्त आहेत, 25,500 ते 81,100 पर्यंत प्रति महिना तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। कनिष्ठ अभियंता संगणक प्रोग्रामर याकरिता 1 जागा रिक्त आहेत, 35,400 ते 1,12,400 मध्ये प्रति महिना भेटणार आहे। स्वच्छता निरीक्षक यामध्ये 5 जागा रिक्त आहेत, 25,500 ते 81,100 पर्यंत प्रति महिना भेटणार आहे। चालक यंत्र चालक याकरिता 14 जागा रिक्त आहेत, 25,500 ते 81,100 पर्यंत प्रति महिना भेटणार आहे। सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी यासाठी 6 जागा रिक्त आहेत, 35,400 ते 1,12,400 पर्यंत प्रति महिना भेटणार आहेत। त्यानंतर अग्निशामक यामध्ये सर्वात जास्त पदे आहेत, 241 पदे आहेत। प्रति महिना तुम्हाला हा 21,700 ते 69,100 पर्यंत प्रति महिना भेटणार आहे। उद्यान अध्यक्ष याकरिता 3 जागा रिक्त आहेत, 35,400 ते 1,12,400 मध्ये प्रति महिना भेटणार आहे। लेखापाल याकरिता 5 जागा रिक्त आहेत, 35,400 ते 1,12,200 पर्यंत प्रति महिना भेटणार आहे। डायलिसिस तज्ज्ञ याकरिता इथे 3 जागा रिक्त आहेत, 35,400 ते 1,12,400 पर्यंत प्रति महिना भेटणार आहे। त्यानंतर बालवाडी शिक्षक याकरिता 19,900 ते 63,200 पर्यंत प्रति महिना भेटणार आहे, यामध्ये 4 जागा रिक्त आहेत। परिचारिका GNM स्टाफ नर्स याकरिता 35,400 ते 1,12,400 पर्यंत प्रति महिना भेटणार आहे, 5 जागा रिक्त आहेत। त्यानंतर ANM याकरिता 12 जागा रिक्त आहेत, 25,400 ते
100पर्यंत प्रति महिना भेटणार आहे. औषध निर्माता किंवा औषध निर्माता अधिकारी याकरिता एकूण 5 जागा रिक्त आहेत. 29,200 ते 93,300 पर्यंत प्रति महिना भेटणार आहेत. लेखा परीक्षक याकरिता 1 जागा रिक्त आहे. 35,400 ते 1,12,400 प्रति महिना भेटणार आहे. सहाय्यक विधी अधिकारी याकरिता 2 जागा रिक्त आहेत. 38,600 ते 1,22,800 पर्यंत प्रति महिना भेटणार आहेत. त्यानंतर ग्रंथपाल याकरिता 1 जागा रिक्त आहेत. प्रति महिना तुम्हाला 35,400 ते 1,12,400 पर्यंत प्रति महिना भेटणार आहे. तर बघा ऑनलाईन अर्ज कधीपासून स्टार्ट करायचा आहे. तर बघा मित्रांनो, अर्ज करण्यासाठी चालू झाले आहे. 22/8/2025 पासून स्टार्टिंग झालेले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 12/9/2025. अर्ज ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख ही 12/9/2025 असणार आहे. तुम्हाला परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र कधी येणार आहे तर ते 7 दिवस परीक्षेच्या अगोदर येणार आहेत. आणि तुम्हाला हा फॉर्म मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन बघायचे आहेत. तर बघूयात की तुमचा एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे. कनिष्ठ अभियंता, त्यानंतर स्वच्छता निरीक्षक, पंपचालक, मिस्त्री, प्लंबर, डायलिसिस तज्ज्ञ, त्यानंतर औषध निर्माता, JNM, ANM यांकरिता येथे एक्झाम पॅटर्न आहे. ज्यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग आणि टेक्निकल सब्जेक्ट असणार आहे. मराठीकरिता तुम्हाला 15 प्रश्न असणार आहेत 30 गुणासाठी. इंग्लिश 15 प्रश्न असणार आहेत 30 गुणासाठी. जनरल नॉलेज 15 प्रश्न असणार आहेत 30 गुणाकरिता. रिझनिंग 15 प्रश्न 30 गुणाकरिता. टेक्निकल सब्जेक्ट ज्यामध्ये 40 प्रश्न असणार आहेत 80 मार्कासाठी. 200 मार्काचा हा तुमचा पेपर असणार आहे. 120 मिनिट तुम्हाला येथे भेटणार आहेत सॉल्व करायला. त्यानंतर यंत्रचालक, सहाय्यक, अग्निशमन केंद्र अधिकारी, अग्निशामक यामध्ये बघा काय हे. तर पहिल्यांदा तुम्हाला मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग आणि टेक्निकल सब्जेक्ट असणार आहे. यामध्ये तुम्हाला मराठीचे 7 प्रश्न असणार आहेत 14 मार्कासाठी. इंग्लिशचे तुमचे 8 प्रश्न असणार आहेत 16 मार्काकरिता. जनरल नॉलेजचे 7 प्रश्न असणार आहेत 14 मार्काकरिता. रिझनिंगचे 8 प्रश्न असणार आहेत फक्त 16 मार्काकरिता. आणि तुमचे टेक्निकल सब्जेक्ट 20 प्रश्न असणार आहेत 40 मार्कासाठी. हा तुमचा 100 मार्काचा पेपर असणार आहे त्यानंतर लिपिक, टंकलेखक, बालवाडी शिक्षिका यामध्ये आता बघत की एक्झाम पॅटर्न काय. मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज आणि रिझनिंग असणार आहेत. प्रत्येकासाठी 25 प्रश्न असणार आहेत 50-50 मार्काकरिता. तुम्हाला 120 मिनिटाचा इथं टायमिंग भेटणार आहे. मित्रांनो, जे कोणी पण या भरतीकरिता पात्र असणार आहे त्याने नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.